तर पोलीस भरतीसाठी गणित आणि बुद्धिमत्ता विषयाचा अभ्यास कसा करायचा आहे तर मित्रांनो लक्षात घ्या, गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय पोलीस भरतीसाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे। जवळपास 50 मार्काला हा विषय येतो, तर ह्या विषयाकडे आपल्याला खूप जास्त लक्ष देणं गरजेचं आहे। 50 पैकी आपल्याला 49 किंवा 48 असे मार्क गणितामध्ये पडलेच पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं नेहमी। तर आपण याच्यामध्ये 5 प्रश्न बघणार आहे। तर ते 5 प्रश्न कुठले, तर पहिला प्रश्न गणिताचा अभ्यास कसा करायचा आणि दुसरा प्रश्न कोणते पुस्तक वापरायची हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं, कारण ज्याच्याकडे पुस्तकं चांगली ना तो गणितामध्ये बाजी मारतो। त्याच्यानंतर गणिताच्या नोट्स कशा बनवायच्या, त्याच्यानंतर गणिताला रिव्हिजन कशी द्यायची आणि सगळ्यात महत्त्वाचा की प्रश्नपत्रिकामधून गणित कसं सॉल्व्ह करायचं ह्याला सगळ्यात जास्त महत्त्व ह्याला द्यायचं, कारण प्रश्नपत्रिकेमध्ये जे गणित असतात ना तेच परत परत पेपरमध्ये येतात, एवढं लक्षात ठेवायचं। तर चला सुरुवात करूया। मी पोलीस भरती करत असताना कोणती पुस्तक वापरली, तर मी पुस्तके वापरलेली आहे नितीन महालेची। त्याच्यानंतर दुसरं कोणाचं पण तुम्ही प्रश्नपत्रिकेचा संच घ्या, काहीच नाही, फक्त प्रश्नपत्रिकेचा संच असणं गरजेचं आहे। तर नितीन महालेचं पुस्तक कसं सॉल्व्ह करायचं, नितीन महालेचं पुस्तक तुम्ही घ्या, ते पुस्तक तुमच्या हाताखालून 4 ते 5 वेळेस सोडून झालं पाहिजे। किती वेळेस, 4 ते 5 वेळेस, म्हणजे असं नाही की एक पुस्तक घ्यायचं आणि एकदा सॉल्व्ह करायचं, ह्याला काही अर्थ नाहीये। तुम्ही 4 ते 5 वेळेस ते पुस्तक सोडवायचं, एवढं लक्षात ठेवायचं। त्याच्यानंतर प्रश्नपत्रिकेचा संच घ्यायचा आहे, हे 2 तुम्ही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। ह्या 2च गोष्टी तुम्ही घ्या गणितासाठी, याच्यामध्ये तुम्हाला तुमचं गणित एकदम परफेक्ट होऊन जातं, त्याच्यामध्ये काही दुमत नाही। गणिताचा अभ्यास कसा करायचा, आता गणिताचा अभ्यासावरती आपण बघूया। गणिताचा अभ्यास आपण नितीन महालेचं पुस्तक हे आपल्याकडे आहे, नितीन महालेचं। त्याच्यामध्ये पहिले बघायचं संख्या टॉपिक हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे। संख्या टॉपिक हा आपल्याला बेसिक आहे, गणिताचं बेसिक जे असतं ना, बेसिक हे संख्या टॉपिक आहे। हे बेसिक कसं घ्यायचंय, बेसिक करत असताना आपले वर्ग हे 30 पर्यंत असले पाहिजे, घन हे 20 पर्यंत असले पाहिजे आणि पाडे हे 30 पर्यंत। ह्या 3 गोष्टी तुम्हाला कराव्याच लागणार, ह्या 3 गोष्टी तुम्हाला एवढ्या कंप्लीट करायच्या, पूर्ण महत्त्वाच्या आहे ह्या। त्याच्यानंतर आपल्याला भागाकार एकदम फास्टमध्ये काही सेकंदात 3 ते 4 सेकंदामध्ये भाग देता आला पाहिजे। गुणाकारही आपल्या तेवढ्याच फास्ट आला पाहिजे आणि बेरीज आणि वजाबाकीवर तो खूप सारे प्रश्न असतात आणि हे तुम्हाला बेसिक हेच करावं लागणार आहे। त्याच्यानंतर हे पुस्तक नाही का 3 ते 4 वेळा तुमच्या हाताखालून गेलंच पाहिजे। जे प्रश्न तुम्हाला येत नाही त्याचे तुम्ही त्याला वारंवार सॉल्व्ह करा, त्याची एक वही करा, त्याच्यामध्ये ते प्रश्न लिहून काढा। जे अशी एक स्टिकी नोट्स भेटते त्याला शॉर्ट नोट्स मध्ये बनवा, तिथं बुक्सला लावा। बघूया प्रश्नपत्रिकाचा सराव कसा करायचा आहे, तर दिवसातून ना एक प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायची, दिवसातून एक प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायची, एवढं लक्षात ठेवायचं। ते पण टाइम मध्ये 90 मिनिटात ती झाली पाहिजे। आता त्या प्रश्नपत्रिकामधले जे प्रश्न तुम्हाला येत नाही त्याला टिक मार्क करा, कलर पेनना त्याला तिथं राऊंड करून ठेवा। त्याच्यानंतर स्टिकी नोट्सना तिथं त्याला चिपकून द्या की हे आपल्याला प्रश्न येत नाही म्हणून। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यासाठी एक वहीच करून घ्या, जे प्रश्न तुम्हाला येत नाही ते त्या वहीमध्ये लिहून काढा, कसं काय येत नाही त्याच्यावरती बघा। आणि प्रश्नपत्रिकाचा संच हा 2018 पासून घ्या, 2018 पासूनचे जे पण प्रश्न असन ते सगळे पूर्ण सॉल्व्ह करा। हेच प्रश्न तुम्हाला येणार आहे, गणित काय कोणतं नवं नाही येते, फक्त तुम्हाला परफेक्ट बनावं लागणार आहे गणित। सगळा गणिताचा अभ्यास करून तुम्हाला रिव्हिजन करणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही रिव्हिजन वारंवार करत राहा, जे गणित येत नाही त्याला वारंवार रिव्हिजन देत राहा आणि हे भागाकार गुणाकार हे बेसिक तुम्ही लक्षात ठेवा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि दुसऱ्या विषयावरती आणखी कोणते व्हिडिओ बनवायचे ते पण सांगा।